हां, विचार करा की आता या क्षणी हा आवाज ऐकणारा जो आपला स्व आहे किंवा ज्याला आपण मी म्हणतो, तो जर खऱ्या अर्थाने अस्तित्वातच नसेल तर? ऐकायला खूपच विचित्र वाटतं हे. हो ना. किंवा आपण ज्या आनंदाच्या आणि सुखाच्या शोधात सतत धावत असतो, तोच अट्टहास आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे, असं जर कोणी सांगितलं. नक्कीच हे अस्वस्थ करणारं असू शकतं. अगदी. पण आजच्या या सखोल चर्चेत आपण एका 2500 वर्षांपूर्वीच्या मानसिक इन्स्ट्रक्शन मॅन्युअलचा वेध घेणार आहोत, जे आजच्या बर्नआउट, ताणतणाव आणि मल्टीटास्किंगच्या जगासाठी अगदी अचूकपणे लागू पडतं. हो, आणि आपला आजचा मुख्य संदर्भ आहे वॉलपोला राहुला यांचं व्हॉट द बुद्ध टॉट हे जगप्रसिद्ध पुस्तक. एक्झॅक्टली. आणि बौद्ध धर्म म्हणजे केवळ जंगलात किंवा गुहेत डोळे मिटून बसणाऱ्या भिक्षूंसाठी असलेला संन्यास मार्ग नाहीये. हेच आपल्याला आज उलगडायचंय. ती मानवी मनाची एक अत्यंत प्रगत आणि व्यावहारिक मॅन्युअल आहे. खरं तर या मॅन्युअलचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की ते केवळ काय घडतंय हे सांगत नाही किंवा नियमांची नुसती यादी देत नाही. म्हणजे हे करा आणि हे करू नका असं नाहीये. नाही, अजिबात नाही. मानवी मनात ही गुंतागुंत का निर्माण होते आणि त्यामागचा मूळ तर्क काय आहे यावर या पुस्तकाचा पूर्ण भर आहे. बुद्धांचा दृष्टिकोन हा एखाद्या पारंपरिक तत्वज्ञानापेक्षा एका वैज्ञानिकासारखा होता. अच्छा. किंवा अधिक अचूक उपमा द्यायची तर एखाद्या निष्णात डॉक्टरसारखा होता. डॉक्टर सारखा म्हणजे कसं? म्हणजे बघा, आजारी पडल्यावर डॉक्टर जसा आधी आजाराची लक्षणं पाहतो, मग त्याचं मूळ कारण शोधतो, बरोबर. तो आजार बरा होऊ शकतो की नाही हे ठरवतो आणि शेवटी त्यावर अचूक उपचार सांगतो. अगदी तीच वैज्ञानिक पद्धत इथे मानवी दुःखाच्या बाबतीत वापरली गेली आहे. पण डॉक्टरची ही उपमा मला एका जागी थोडी अपुरी वाटतेय. का बरं? कारण आपण सहसा डॉक्टरने दिलेलं औषध जास्त प्रश्न न विचारता डोळे झाकून घेतो. हां, बरोबर पॉइंट आहे. इथे मात्र स्वतःला देव किंवा देवाचा प्रेषित न मानता बुद्धांनी सामान्य माणसाला स्वतःचा डॉक्टर व्हायला सांगितलं आहे. पुस्तकात कालाम सुत्तचा जो उल्लेख आहे तो याचसाठी खूप महत्वाचा ठरतो. हो, कालाम सुत्त खूपच क्रांतिकारी विचार आहे तो. तिथे स्पष्ट सांगितले की कोणतीही गोष्ट केवळ परंपरेने चालत आली आहे किंवा एखाद्या मोठ्या धर्मग्रंथात लिहिली आहे म्हणून म्हणजे अंधश्रद्धेने ती स्वीकारू नये, स्वतः पडताळून पाहावी. अगदी तसंच. आणि तोच वैज्ञानिक दृष्टिकोन कुंभारवाड्यातील तरुण संन्याशाच्या म्हणजेच पुक्कुसातीच्या गोष्टीतून खूप ठळकपणे समोर येतो. अरे हो, ती कुंभारवाड्यातली गोष्ट मला ती खूप आवडली होती. हो, म्हणजे बघा, बुद्धांच्याच विचारांनी प्रेरित होऊन संन्यास घेतलेला हा तरुण एका कुंभारवाड्यात थांबलेला असतो आणि योगायोगाने प्रवास करत असलेले प्रत्यक्ष बुद्ध तिथे रात्र काढण्यासाठी येतात. आणि मज्जा म्हणजे त्या तरुणाला माहितीच नसतं की हे बुद्ध आहेत. एक्झॅक्टली. त्याने प्रत्यक्ष बुद्धांना कधीच पाहिलेलं नसतं, त्यामुळे तो त्यांना ओळखत नाही. बुद्ध त्याला आपली ओळख न सांगता त्याच्याशी रात्रभर संवाद साधतात आणि त्याला अत्यंत सखोल तत्वज्ञान समजावून सांगतात. म्हणजे मी बुद्ध आहे आणि मी सांगतोय म्हणून तू ऐक असं ते म्हणाले नाहीत. अजिबात नाही. बोलणारा कोण आहे किंवा त्याचा अधिकार काय आहे यापेक्षा सत्य काय आहे हे त्या तरुणाने स्वतःच्या तर्काने ओळखावं, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. अरे वा. शेवटी जेव्हा त्याला ते तत्वज्ञान उमगतं, त्याच्या मनातील शंका दूर होतात, तेव्हाच त्याला जाणवतं की प्रत्यक्ष बुद्धच आपल्याशी बोलत आहेत. ज्ञानाचा हा प्रवाह अधिकारावर नाही तर अनुभवावर आधारित होता. हे समजून घेताना मला एका आधुनिक तंत्रज्ञानाची आठवण येतेय. कोणतं तंत्रज्ञान? ही संकल्पना आजच्या ओपन सोर्स सॉफ्टवेअर सारखी वाटतेय. अरे, छान उपमा आहे ही. हो ना. तिथे आपण तो मूळ कोड नक्की कोणी लिहिलाय, तो लिहिणारा किती मोठा इंजिनियर आहे यावर अवलंबून राहत नाही. बरोबर. आपण स्वतः तो कोड रन करून पाहतो, तो तपासून पाहतो आणि तो आपल्यासाठी काम करतोय की नाही हे ठरवतो. अगदी योग्य. पण मग एक प्रश्न असा निर्माण होतो की जर मानवी जीवनातील सर्वच अनुभवांची अशी ओपन सोर्स प्रमाणे चिकित्सा करायची ठरवली तर अशी कोणती मूलभूत गोष्ट आहे जिथून ही चिकित्सा सुरू व्हायला हवी? पुस्तकानुसार मानवी अस्तित्वाचा सर्वात मूलभूत अनुभव कोणता? तो मूलभूत अनुभव म्हणजे दुःख. आणि इथूनच बौद्ध तत्वज्ञानातील पहिल्या आर्य सत्याची सुरुवात होते. पण दुःख या शब्दाचा अर्थ अनेकदा म्हणजे जेव्हा इंग्रजीत सफरिंग असा अनुवाद होतो तेव्हा तो खूप मर्यादित वाटतो. हो, आणि त्यामुळेच बऱ्याच जणांचा असा गैरसमज होतो की बौद्ध धर्म हा खूप निराशावादी आहे. अगदी. जगात सर्वत्र फक्त दुःखच भरून राहिलंय असं ऐकायला वाटू शकतं.
पण हा धर्म निराशावादीही नाही आणि अवास्तव स्वप्न दाखवणारा आशावादीही नाही. तो पूर्णपणे वास्तववादी आहे. तो गोष्टी जशा आहेत तशा पाहण्यावर भर देतो. म्हणजे दुःख या शब्दाचं इथे केलेलं रिब्रँडिंग खूप महत्वाचं आहे. पण वेदनेपलीकडे दुःख कसं असू शकतं? पुस्तकात त्या दुःखाचे 3 स्तर सांगितले आहेत. अच्छा, कोणते? शारीरिक आणि मानसिक वेदना हा पहिला स्तर झाला, जो सर्वांना परिचयाचा आहे. शारीरिक दुखापत किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू हे आपण समजू शकतो. हो, ते तर उघडच आहे. दुसरा स्तर आहे बदलणारे सुख. म्हणजे जेव्हा एखादा अतिशय सुखद काळ संपतो किंवा परिस्थिती बदलते, तेव्हा त्या बदलातून निर्माण होणारं दुःख. बरोबर. आणि तिसरा, सर्वात सखोल आणि तत्वज्ञानात्मक स्तर म्हणजे संस्कार दुःख. याचा अर्थ असा की अस्तित्वात असलेली प्रत्येक गोष्ट, मग ती भौतिक असो वा मानसिक, ती विशिष्ट अटींवर आणि कारणांवर अवलंबून असते. म्हणजे सतत बदलत असते. एक्झॅक्टली. या क्षणभंगुरतेमध्येच दुःखाचं मूळ दडलेलं आहे. एक मिनिट, इथे मला एक व्यावहारिक अडचण येते. काय अडचण? जर आपण या तिसऱ्या स्तरानुसार विचार केला तर समजा आपण एखादा अतिशय चविष्ट पदार्थ खात आहोत किंवा एखादा निवांत ठिकाणी सुट्टीचा आनंद घेत आहोत, तर त्या सुखाच्या क्षणातही एक प्रकारचं दुःख लपलेलं आहे, कारण तो पदार्थ थोड्या वेळाने संपणार आहे. बरोबर. किंवा ती सुट्टी संपून परत रोजच्या धावपळीत जावं लागणार आहे, याची जाणीव कुठेतरी मनात असते. पण जर प्रत्येक आनंदात अशी क्षणभंगुरता लपलेली असेल तर आपण सुखाचा आनंदच घेऊ शकणार नाही, असं नाही का वाटत? हा प्रश्न अनेकांना पडतो. सुखाच्या क्षणी जर चिंताच करत बसलो तर जगण्यात मजा ती काय? हाच तो नाजूक मुद्दा आहे जिथे अनेकांची गल्लत होते. इथे डिटॅचमेंट म्हणजेच अलिप्तता ही संकल्पना मदतीला येते. अलिप्तता म्हणजे आनंदापासून लांब राहायचं? नाही, अजिबात नाही. अलिप्तता म्हणजे सुखाचा तिरस्कार करणे नव्हे. जेव्हा हे वास्तव पूर्णपणे स्वीकारलं जातं की हा आनंद क्षणभंगूर आहे, तेव्हा ती गोष्ट कायम टिकवून ठेवण्याचा अट्टहास संपतो. अच्छा. अट्टहास संपला की ती गमावण्याची भीती उरत नाही. सत्य स्वीकारल्यामुळे तो पदार्थ खाताना किंवा ती सुट्टी अनुभवताना अधिक मुक्तपणे केवळ आणि केवळ त्या वर्तमान क्षणात राहता येतं. ती गोष्ट निसटून जाईल या भीतीने ग्रस्त न होता तिचा खऱ्या अर्थाने आस्वाद घेता येतो. बापरे, हे खूपच भारी आहे. म्हणजे जर ती सुट्टी कधीच संपणार नाही असा खोटा अट्टहास नसेल तर तिची चिंता करण्याऐवजी खऱ्या अर्थाने आनंद घेता येईल. अगदी बरोबर. पण या क्षणभंगुरतेच्या सिद्धांतातून एक फारच गुंतागुंतीचा प्रश्न उभा राहतो. कोणता? जर जगातली प्रत्येक गोष्ट क्षणभंगूर आहे, सर्व काही सतत बदलत आहे, मग तो आनंद असो वा दुःख, तर हे सर्व अनुभवणारा मी कोण आहे? हा जो आत बसून सर्व गोष्टी टिपणारा स्व किंवा आत्मा आहे, तो तरी कायमस्वरूपी आहे का? आणि इथेच आपण बौद्ध तत्वज्ञानाच्या सर्वात क्रांतिकारक संकल्पनेवर येऊन पोचतो, अनात्मवाद किंवा नो सोल. नो सोल म्हणजे आत्मा नाहीये. सर्वसाधारणपणे असा समज असतो की माणसाच्या आत एक कायमस्वरूपी आत्मा किंवा मी आहे जो कधीच बदलत नाही. पण बुद्धांच्या मते असा कोणताही कायमस्वरूपी मी खऱ्या अर्थाने अस्तित्वातच नाही. हे पचवायला थोडं जड आहे. हो, पण ज्याला आपण मी म्हणतो तो केवळ 5 स्कंधांचा किंवा घटकांचा एकत्रित परिणाम आहे. हे 5 घटक म्हणजे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. मला हे थोडं थांबवून समजून घ्यायला आवडेल, कारण ही नुसती यादी वाचल्यासारखं वाटतंय. नक्कीच, आपण सविस्तर पाहू. रूप म्हणजे आपलं भौतिक शरीर हे समजायला सोपं आहे, पण वेदना आणि संज्ञा यात नक्की काय फरक आहे? समजा हाताला गरम चहाचा कप लागला तर यातलं काय घडतंय? खूप चांगला प्रश्न आहे. हाताला गरम लागणं ही झाली निव्वळ शारीरिक माहिती, ती आहे वेदना. अच्छा, म्हणजे सेन्सेशन. बरोबर. त्यानंतर आपला मेंदू त्या माहितीवर प्रक्रिया करतो आणि ओळखतो की अरे, हा तर चहाचा कप आहे. ही ओळखण्याची प्रक्रिया म्हणजे संज्ञा किंवा परसेप्शन. त्यानंतर संस्कार म्हणजे त्या कपाबद्दलची निर्माण होणारी प्रतिक्रिया. तो कप तिथेच ठेवायचा की रागाने फेकून द्यायचा हे ठरवणारी मानसिक अवस्था. आणि विज्ञान म्हणजे या सर्व गोष्टींची जाणीव असणं, म्हणजेच कॉन्शियसनेस. ओके. या सर्व प्रक्रिया इतक्या वेगाने आणि एकापाठोपाठ एक घडतात की तिथे एकच कुणीतरी मी आहे जो हे सगळं करतोय असा भास निर्माण होतो. अरे वा. जसं एखाद्या चित्रपटाच्या फिल्ममध्ये अनेक स्थिर चित्र असतात, पण ती वेगाने फिरवली की एक अखंड व्हिडिओ पाहिल्याचा भास होतो. अगदी अचूक उपमा. तिथे कोणताही एक अखंड चित्रपट नसतोच, फक्त वेगाने बदलणारी चित्र असतात
आणि तरीही आपल्याला वाटतं की आपण एक सलग गोष्ट पाहत आहोत. एक्झॅक्टली. पुस्तकात यासाठी नदीच्या प्रवाहाचं किंवा जळत्या दिव्याचं उदाहरण दिलंय. नदी पाहायला एकच वाटते, पण तिचं पाणी प्रत्येक सेकंदाला बदलत असतं. जळणारे दिव्याची ज्योत दर क्षणी नवीन असते. खरंय. लहानपणीचा मी आणि म्हातारपणीचा मी हा एकच नसतो. ती केवळ एका प्रवाहाची अखंडित साखळी असते. वक्कगोत्त नावाच्या एका परिव्राजकाने जेव्हा बुद्धांना थेट विचारलं होतं की आत्मा आहे की नाही, तेव्हा त्यांनी मौन बाळगणं पसंत केलं होतं. पण त्यांनी स्पष्ट उत्तर का नाही दिलं? जर आत्मा नाही तर थेट नाही म्हणायला काय हरकत होती? कारण वक्कगोत्त आधीच गोंधळलेला होता. जर बुद्धांनी हो म्हटलं असतं तर ते शाश्वतवादाला पुष्टी देण्यासारखं झालं असतं, जे त्यांच्या तत्वज्ञानाच्या विरुद्ध होतं. बरोबर. आणि जर नाही म्हटलं असतं तर वक्कगोतलाला वाटलं असतं की जो थोडाफार मी आधी होता तोही आता नष्ट झाला आहे. त्याला आणखी गोंधळात टाकण्यापेक्षा बुद्धांनी गप्प राहणं निवडलं. कारण मी ही संकल्पना शब्दांतून नाही तर अनुभवातून नाकारायची असते. या मीच्या भ्रमावर विचार करताना मला एका म्युझिक बँडची उपमा आठवतीये. सांगा ना. समजा एक खूप प्रसिद्ध म्युझिक बँड आहे. 10 वर्षांनी बँडमधला गिटारिस्ट बदलतो, नंतर ड्रमर बदलतो. 20 वर्षांनंतर मूळचा लीड सिंगर ही बँड सोडून जातो. आता त्या बँडमध्ये मूळचा एकही सदस्य उरलेला नाही. तरीही सगळेजण त्याला त्याच बँडच्या नावाने ओळखतात. पण मुळात तो बँड म्हणून कोणताही एक कायमस्वरूपी भौतिक घटक तिथे नसतोच. ते फक्त एक सोयीस्कर लेबल आहे. हे बँडचं उदाहरण आपल्याला त्या संकल्पनेच्या खूप जवळ घेऊन जातं. पण बौद्ध तत्वज्ञान याच्याही एक पाऊल पुढे जातं. केवळ बँडचे सदस्य काळानुसार बदलले इतकंच नाही, तर मुळात बँड नावाची गोष्ट कधीच अस्तित्वात नव्हती. होते ते फक्त एकाच वेळी निर्माण होणारे वेगवेगळे आवाज. बापरे. मी हे सुद्धा रोजच्या व्यवहारासाठी वापरलेलं केवळ एक लेबल आहे. जेव्हा या भ्रमाला सत्य मानून घट्ट धरून ठेवलं जातं तेव्हा स्वार्थ, अहंकार आणि त्यातून येणारे सगळे मानसिक संघर्ष निर्माण होतात. पण जर मी नावाचा कोणताही स्थायी घटक नाही, तर मग या अखंडित प्रवाहाला पुढे ढकलणारी शक्ती कोणती आहे? कोण आहे जो हा अस्तित्वाचा चित्रपट पुढे चालवतोय? याचं उत्तर दुसऱ्या आर्य सत्यात मिळतं. ती शक्ती म्हणजे एक तृष्णा किंवा डिझायर. हीच ती तृष्णा आहे जी कर्माची निर्मिती करते. पण इथे कर्म या शब्दाचा अर्थ पारंपरिक पाप पुण्यापेक्षा खूप वेगळा आहे. हो, कारण सामान्यपणे असा समज असतो की कर्म म्हणजे वर बसलेला कोणीतरी आपल्या चांगल्या वाईट कामांचा हिशोब ठेवतोय आणि त्यानुसार आपल्याला भविष्यात शिक्षा किंवा बक्षीस देणार आहे. तसं अजिबात नाहीये. बौद्ध तत्वज्ञानात कर्माचा अर्थ अत्यंत मानसशास्त्रीय आहे. कर्म म्हणजे चेतनेतून किंवा व्होल्युशनमधून केलेलं कार्य. एखाद्या कृतीमागील मनातील हेतू काय आहे यावर कर्म ठरतं. अच्छा, म्हणजे कृतीपेक्षा हेतू महत्वाचा. हो, ही एक मानसिक क्रिया आणि प्रतिक्रियेची साखळी आहे जिचा कोणताही बाह्य नियंत्रक नाही. जेव्हा ही तृष्णेची साखळी आपण समजून घेतो आणि तिला तोडतो तेव्हा आपण तिसऱ्या आर्य सत्याकडे पोचतो. निरोध म्हणजेच निर्वाण. निर्वाण म्हणजे या तृष्णेचा पूर्ण अंत. पण पुस्तकात वाचताना जाणवतं की निर्वाण हे संकल्पना शब्दांत पकडणं खूपच कठीण आहे. हो, ते शब्दांच्या पलीकडचं आहे. जमिनीवर फिरायला गेलो होतो. त्यावर मासा विचारतो, जमीन कशी असते? तिथे माझ्यासारखं पोहता येतं का? तिथे लाटा असतात का? आणि माशाला केवळ पाण्याचाच अनुभव असल्यामुळे घन आणि कोरड्या जमिनीची कल्पना करणं त्याच्या आवाक्याबाहेरचं असतं. मानवी अवस्था त्या माशासारखी आहे. आपल्या भाषेच्या आणि संसाराच्या अनुभवाच्या मर्यादांमुळे निर्वाण या पूर्णपणे मुक्त अवस्थेला शब्दात बांधता येत नाही. बरोबर. म्हणूनच निर्वाणाचं वर्णन बऱ्याचदा शून्यता किंवा तृष्णेचा अंत अशा नकारात्मक शब्दांत केलं जातं. पण मग यामुळे असा गैरसमज होऊ शकतो की निर्वाण म्हणजे काहीच नसणं किंवा सगळं संपून जाणं, एक प्रकारची घोर निराशा. तोच तर सर्वात मोठा गैरसमज आहे. पुस्तकात यासाठी आरोग्य या शब्दाचा अतिशय समर्पक दाखला दिलाय. आरोग्य म्हणजे आजाराचा अभाव. हा शब्द आजार नसण्यावर भर देतो. बरोबर. पण आरोग्य म्हणजे काही शून्यता नाही. ती एक अतिशय सकारात्मक, ताजीतवानी आणि आनंदी अवस्था आहे. निर्वाण म्हणजे सर्व बंधनांतून आणि भ्रमातून मिळालेली अशीच पूर्ण मुक्ती. हे पटण्यासारखं आहे. पण आता मुख्य प्रश्न असा उभा राहतो की हे निर्वाण किंवा किमान दैनंदिन जीवनाच्या धावपळीत थोडीशी शांती मिळवण्यासाठी सामान्य माणसाने काय करायला हवं? सगळं सोडून जंगलात जाऊन ध्यान करत बसायचं का? अजिबात नाही.
इथेच चौथे आर्य सत्य आणि अष्टांग मार्ग अस्तित्वात येतो. शील, समाधी आणि प्रज्ञा या 3 स्तंभांवर हा मार्ग उभा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मार्गावर चालण्यासाठी संन्यास घेण्याची अजिबात गरज नाही. हे ऐकून नक्कीच अनेकांना दिलासा मिळेल. हो ना. भावना म्हणजेच ध्यान या संकल्पनेवर पुस्तकात जी चर्चा केली आहे ती अतिशय व्यावहारिक आहे. ध्यान म्हणजे केवळ डोळे मिटून मूर्तीसारखं एका जागी बसणं नव्हे, वर्तमान क्षणात जगणं हेच खरं ध्यान आहे. ही माइंडफुलनेस किंवा सजगतेची संकल्पना आजकाल कॉर्पोरेट जगात खूप लोकप्रिय झाली आहे. अगदी. पुस्तकात दिलेलं हॉटेलमधलं उदाहरण मला खूप प्रासंगिक वाटलं. एक माणूस हॉटेलमध्ये जेवताना हातात पुस्तक घेऊन वाचत असतो. वरवर पाहता तो एकाच वेळी 2 कामं करतोय असं दिसतं, पण प्रत्यक्षात तो ना त्या जेवणाची चव घेत असतो, ना त्या पुस्तकात पूर्णपणे लक्ष देत असतो. हो, तो त्या वर्तमान क्षणातून पळ काढत असतो. एक्झॅक्टली. चालताना, जेवताना, बोलताना, अगदी साधी कामं करताना त्या कृतीविषयी पूर्ण सजग असणं हेच ध्यान आहे. आजच्या काळात मल्टीटास्किंगचा खूप अभिमान बाळगला जातो. सतत फोनवर येणारे नोटिफिकेशन्स आणि इन्फॉर्मेशन ओव्हरलोड यामुळे मन सतत भूतकाळाच्या विचारात किंवा भविष्याच्या चिंतेत अडकलेलं असतं. या गोंधळात वर्तमान क्षण हरवून जातो. खरंय. आणि सिंगालोवाद सुत्ताचा संदर्भ पाहिला तर हे लक्षात येतं की बुद्धांनी सामान्य लोकांसाठी कौटुंबिक कर्तव्ये, नोकरमालक संबंध आणि आर्थिक नियोजनावरही खूप स्पष्ट मार्गदर्शन केले. म्हणजे व्यावहारिक गोष्टींवर आहे. हो, बौद्ध धर्म हा गरिबीचं उदात्तीकरण करत नाही. योग्य मार्गाने संपत्ती कमावणे आणि तिचा योग्य वापर करणे याला इथे महत्त्व दिलं गेलं. याचा सर्वात मोठा ऐतिहासिक पुरावा म्हणजे सम्राट अशोक. कलिंगच्या महाभयंकर युद्धानंतर जेव्हा अशोकाने या तत्वज्ञानाचा स्वीकार केला, तेव्हा त्याने राजसत्ता सोडली नाही, जंगलात जाऊन संन्यास घेतला नाही. अगदी बरोबर. उलट याच तत्वज्ञानाच्या आधारे एक अहिंसक, शांततापूर्ण आणि प्रगत असं साम्राज्य उभं केलं. राजकारण आणि समाजकारणातही हे तत्वज्ञान किती प्रभावीपणे वापरता येतं याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे. हो, म्हणजे हे मानवी मनाचं असं मॅन्युअल आहे, ज्याचं वाचन आणि आचरण कोणत्याही बाह्य चमत्कारावर अवलंबून नाही. ते अत्यंत व्यावहारिक आहे. तर मग या संपूर्ण सखोल विश्लेषणाचा घोषावारा काढायचा झाला तर असं म्हणता येईल की बौद्ध धर्म हा स्वतःच्या प्रयत्नांनी, अलिप्त भावनेने आणि वर्तमान क्षणात सजगतेने जगण्याचा एक मार्ग दाखवतो. इथे अंधश्रद्धेला थारा नाही, तर स्वयंप्रज्ञेला सर्वोच्च स्थान आहे. अगदी 100% खरंय. आणि या चर्चेच्या शेवटी याच संदर्भातून आलेला पण पूर्णपणे नवा असा एक प्रक्षोभक विचार इथे मांडावासा वाटतो. ही चर्चा ऐकताना अनेकांना हा विचार नक्कीच करायला लावेल. कोणता विचार? आजच्या सोशल मीडियाच्या जगात प्रत्येक जण आपला एक खरा आणि ऑथेंटिक सेल्फ शोधण्याचा आणि जगाला दाखवण्याचा सतत अट्टहास करत असतो. मी नक्की कोण आहे याचा शोध घेतला जातोय. बरोबर. पण जर बुद्धांच्या म्हणण्यानुसार असा कोणताही कायमस्वरूपी मी अस्तित्वातच नसेल, तर आपण नक्की कशाचा शोध घेत आहोत? बापरे, हा खरंच खूप खोल विचार आहे. कदाचित आपला स्व ही जमिनीत गाडलेली आणि शोधून काढायची कोणतीही गोष्ट नसून प्रत्येक क्षणी घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमधून आणि कर्मांमधून सतत नव्याने घडवत असलेली एक कलाकृती आहे. म्हणजे आपण सतत स्वतःला नव्याने आकार देत असतो. अगदी. मग आज अगदी या क्षणी हा आकार कसा घडवला जातोय हा विचार प्रत्येकाने स्वतःपुरता करून पाहायला हवा. आपलं स्वतःचं मन, आपला वर्तमान क्षण हीच ती मॅन्युअल आहे आणि ती समजून घेण्याचा प्रवास प्रत्येकाला स्वतःच पूर्ण करायचा आहे.